नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द व लोणी बुद्रुक या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये बांधकामाच्या कारणावरून शिल्लक वादविवाद झालेला आहे। यावेळेस वाद मिटवण्यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कराळे सर, भोसले सर, डांगे सर, आडे सर आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठा फौजफाटा या ठिकाणी उपस्थित झाला होता। आपण भाग्यश्री वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता, या ठिकाणी शाळेची इमारत पाडण्याचा काही तरुणांनी प्रयत्न केला आहे असा आरोप लोणी येथील सरपंच व तसेच नागरिकांनी केलेला आहे। परंतु ज्यांनी पाडले त्यांचं असं म्हणणं आहे की बांधकाम परवानगी असल्यावरच आम्ही बांधकाम केल्याचं निष्पन्न करत आहोत। आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। आज लोणी खुर्दमध्ये बुद्रुकमध्ये जो प्रकार झालेला आहे त्यामागचं काय सविस्तर माहिती द्या। साहेब नमस्कार, मी गट शिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले। तर याविषयी मला सकाळी तर काही माहीत झालं नाही। तर आज थोड्या वेळापूर्वी मला फोन आला की अशा प्रकारे लोणी खुर्दच्या एका शाळा खोलीचे जी जुनी खोली आहे तर त्या खोलीचं बांधकाम पाडण्यात आलेलं आहे। म्हणजे हे जुनी खोली आहे। तर मी तातडीने ह्या ठिकाणी आलेला आहे। यापूर्वी ॲडव्होकेट शिंदे सर माझ्याकडे आले होते। तर त्यांनी मला असं सांगितलं की बाबा विज्ञान खोली आपल्या शाळेसाठी आलेली आहे आणि ती खोली बांधण्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध नाही। तर ही जी आहे खोली ती आमच्या ताब्यात आहे आणि ती आम्हाला पाडून त्या ठिकाणी आम्हाला खोली बांधायची आहे। तेव्हा मला थोडा वादग्रस्त तो प्रस्ताव दिसला। त्याच्यामुळं मी काय केलं साहेब की लोणी खुर्दच्या आणि लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापकांना एक पत्र दिलं की बाबा ही खोली नेमकी कुणाच्या ताब्यामध्ये आहे याबाबत आपल्या स्तरावरून खुलासा व्हावा। तर लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापकांनी तसा खुलासा दिलेला आहे की सदरील खोलीचा अटचा उतारा आमच्या ताब्यामध्ये आहे आणि लोणी खुर्दच्या मुख्याध्यापकांनी अद्यापही काही खुलासा दिलेला नाही। पण सदरील गावचे नागरिक ॲडव्होकेट शिंदे सर माझ्याकडे आले होते, त्यांनी मला तो पुरावा दाखवला। पण हा पुरावा किंवा ही परिस्थिती मला वादग्रस्त दिसल्यामुळे मी काय म्हणालो त्यांना की बाबा आपण माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय भूमिलेख अधिकारी यांच्याकडे जाऊन हे नेमकं खोली किंवा ही जागा नेमकी कुणाच्या ताब्यामध्ये आहे याविषयी आपण खुलासा करू। कारण ते अधिकार तर मलाच नाहीत। तुम्ही म्हणताय तुमच्या आटच्या उतार्यावर आणि हे म्हणतात आमच्या आटच्या उतार्यावर आहे। तर आपण ही सरहद आपण माननीय तहसीलदार आणि माननीय भूमिलेख अधिकारी यांच्याकडून आपण निश्चित करून घेऊ आणि ज्यांच्या ताब्यामध्ये असेल मग त्यांनी त्या खोलीचा ताबा घेऊन आपण आपल्या वरिष्ठाची खोली पाडण्यासाठी परवानगी घ्यावी असं मी त्यांना सांगितलं होतं। ते परत आल्याच्या नंतर 2-3 दिवस याविषयी मला काही कल्पनाच नाही। तर आज सकाळी मला अचानक फोन आला की ग्रामपंचायत लोणी बुद्रुकच्या समोरची खोली आहे त्या खोलीचा छत पाडण्यात आलेला आहे। तर मी सदरील गावच्या व्यवस्थापन म्हणजे लोणी बुद्रुकच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला आणि खुर्दच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काही संपर्क झालेला नाही। दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकाला मी संपर्क केला, पण हे मुख्याध्यापक म्हणाले खुर्दचे की सर ते गाववाल्यांनी केलेलं आहे, ते तुम्ही काय त्याच्यात आम्हाला गोवू नका। मग लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापकांना मी फोन केला, मॅडम हे असं कसं झालं, तुम्ही त्यांचा परवाना वगैरे पाहिला का? ते म्हणाले सर नाही आणि मी आता दुसऱ्या गावी आहे। मी म्हटलं काही करा भाऊ, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते काय जे आहे बांधकाम पाडतायत ते कोणी पाडू, बुद्रुकवाले पाडू या खुर्दवाले पाडू, ते जाऊन तुम्ही थांबवा आणि रीतसर त्यांनी जर कारवाई केलेली असेल, पाडण्यासाठी परवानगी आणली असेल, कोणी आणू, यांनी आणू का त्यांनी आणू, तर ती परवानगी आपल्याला दाखवल्याशिवाय खोली पाडता येणार नाही। परवानगी नसेल तर गुन्हे दाखल करणार का? सर आता मुख्याध्यापकांनी ते ठरवावं। या शाळेच्या सध्या परिस्थिती कशा पद्धतीची आहे? सध्या परिस्थिती सर तणावग्रस्त आहे। थोडा स्लॅब पाडलेला आहे, तर त्या पाडण्याच्या कामासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलीस मंडळी आलेली होती, तर त्यांनी हे काम रोखलेलं आहे। आता बघू, म्हणजे आपण यांना सांगितलेलं आहे की आपण तहसीलदार आणि माननीय भूमिलेख अधिकारी यांच्याकडे जाऊन आपण ताबा निश्चित करू आणि बघू आता म्हणजे काय म्हणतात गाववाले
का पोलीस केस करणार आहेत की काय, म्हणजे सामंजस्याने मिटवणार आहेत हे आपण 1-2 दिवस बघू, नंतर ठरवू सर.